तो गुल वाढदिवस अभिष्टचिंतन। आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे। तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे। माननीय श्री नरेश भासे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। हे बंदी बांधवा तू पंढरीचा पांडुरंग हो, तळोजा बंदीजनांकडून अभंग भजन स्पर्धेत सादरीकरण। हे बंदी बांधवा तू पंढरीचा पांडुरंग हो, हे काव्य स्फुरले आहे एका बंदीजनाला। खरे वाटत नाही ना, पण हे वास्तव आहे। या बंदीजनाचे नाव आहे चैतन्य भागवत। या बंदीजनाला हे काव्य लिहिण्याची स्फूर्ती मिळाली ती स्पर्धेच्या निमित्ताने। आज आम्ही शिक्षा भोगत असलो तरी उद्या कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सद्विचाराने भविष्याती वाटचाल करू अशी जणू तो ग्वाहीच देत आहे। शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। आज तळोजा जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत सकल मंगल निधी, सदा माझे डोळा या संत रचना सादर केल्या। जिल्हा कारागृह अधीक्षक UT पवार, अतिरिक्त कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हरिभक्तपरायण अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजू मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक तुकाराम लोबी, विभाग अध्यक्ष राकेश खराडे आदी उपस्थित होते। स्पर्धेच्या निमित्ताने श्री रामाचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे नामस्मरण करण्याची संधी मिळाली। आयुष्यात नवचैतन्य प्राप्त झाले अशा भावना चैतन्य भागवत यांनी व्यक्त केल्या। कर्नाटकातील रहिवासी असलेला प्रकाश कोट्टिया हा या कारागृहात आहे। त्याला मराठी येत नाही। मराठीतील संत रचना त्याच्या कानी पडल्या आणि तो प्रभावितच झाला। तुझं पाहता या भजनाचा त्याला अर्थ कळला नाही, परंतु त्याने ते मोठ्या धिटाईने सादर केले। सत्कर्म करतील हा विश्वास। जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो, वाईट संगतीने गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते। भजन अभंग स्पर्धेच्या माध्यमातून बंदीजन विठ्ठल नामाचा गजर करीत आहे। ही त्यांच्यातील परिवर्तनाची नांदी आहे। हे बंदीजन कारागृहातून बाहेर पडल्यानंतर माणूस म्हणून सत्कर्माकडे निश्चितच वाटचाल करतील असा मला विश्वास आहे। UT पवार, अधीक्षक तळोजा कारागृह। बंदीजनांच्या हाताला काम मिळावे। तळोजा कारागृहाचा परिसर बघितल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवते की येरवडा कारागृहातील बंदीजनांना वेगवेगळी कामे करण्याची आणि त्यातून अर्थार्जन करण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे। तळोजा कारागृहातील बंदीजनांच्या हाताला काम मिळाल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल। हातांना काम करण्याची सवय राहिल्यामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठलीही अडचण येणार नाही असे वाटते। लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख। वारकरी संप्रदायाची शिकवण आचरणात आणतील। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने स्पर्धा होत असल्याने बंदीजनांच्या विचारात निश्चितच बदल होईल। वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीचा अंगीकार केल्यास बंदीजन भविष्यातील वाटचाल चांगल्या मार्गाने करतील असा विश्वास आहे। दत्तात्रय गावडे, अतिरिक्त कारागृह अधीक्षक। विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र। महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र। द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास संत शेख मोहम्मद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। रसायनी राकेश खराडे। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.